नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत भाजीचं लोणचं. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवलेलं आहे. गाजरं ठेवली आहेत, सालं काढून घेतली आहेत पहा गाजरांची. फ्लावर ठेवला आहे, हा स्वच्छ आता धुणार आणि बारीक चिरून घेणार. मटारचे दाणे काढून घेतलेले आहेत. ही ओली हळद आहे, हिचं पण साल काढणार आणि चिरून घेणार. पेडेकरांचा मसाला ठेवलेला आहे. 2 लिंब ठेवले आहेत. तेल गरम करून ठेवायचं आहे. हे चिरून घेऊया आधी, मग आपण तेल गरम करायला लावूया आणि ते गार झालं की लोणचं भरायला घेऊया. आणि हे लोणचं फक्त 8 ते 15 दिवसासाठीच भरायचं, जास्ती राहत नाही. त्यासाठी हे थोडं थोडंच करायचं. हे बघा, आपली भाजी चिरून तयार झाली आहे. गाजर, हळद आणि ओली हळद आणि फ्लावर एकदम बारीक चिरून घेतला आहे. पण हे धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्यातलं पाणी आता गेलं पाहिजे. एका फडक्यावर हे वाळवायला ठेवूया. पंख्याखाली वाळलं की आपण लोणचं करूया. आणि गाजराचा हा आतला भाग बघा मी काढून घेतला आहे, असा काढून घ्या. जर एवढा जाड असेल ना तर अवश्य काढून घ्या. लोणचं आपलं ह्याच्यामुळे खराब होतं आणि चवीला पण चांगलं लागत नाही. एवढं एक ध्यान द्या. हे पहा, अशा रीतीने भाजी मी चिरून घेतली होती, ती वाळत घातली होती टॉवेलवर. आता ही वाळलेली आहे भाजी. पंख्याखाली एक 10 मिनिटांमध्ये ही भाजी वाळून गेलेली आहे. आता आपण लोणचं घालायला घेऊया. आधी तेल गरम करून ठेवूया. मग या भाजीमध्ये मसाला, लिंबू मिक्स करून ठेवूया. मीठ भाजून घेतलेलं आहे आणि मग तेल गार झालं की या लोणच्यावर घालायचं की आपलं बनलं भाजीचं लोणचं. हे पहा, आपण तेल तापायला ठेवलं आहे. त्याच्यात आता आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी, जिरं आणि हिंग एवढंच घालायचं आहे. हळद घालायची नाही आहे. लाल तिखटही नाही घालायचं आहे. मोहरी चांगली फुटू द्या. जिरं घालून घेतलं आहे. जिरं तुम्हाला आवडत असल्यास घाला. आमच्या घरी आवडतं म्हणून मी घालते. नाही तर मोहरी आणि हिंग एवढंच घालायचं. काही जण नुसतं हिंग घालतात, मोहरी पण घालत नाही. हिंग थोडा जास्ती घातला आहे. इथे गॅस बंद केलेला आहे. आता हे पूर्ण थंड होऊ द्या तेल, मग आपण लोणच्यावर घालायचं आहे. आता आपण भाजी एकत्र करूया. मसाला, मीठ घालून घेऊया. मीठ भाजून घेतलेलं आहे. भाजून गरम नाही घालायचं आहे, भाजून गार करायचं आहे. आणि मग हे तेल गार झालं की आपण त्याच्यावर घालायचं आहे की आपलं लोणचं तयार होईल. हे बघा, भाज्या तर वाळून झालेल्या आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ भाजून घेतलेलं आहे आणि थंड केलेलं आहे. मसाला घालून घेऊया. लिंबाचा रस घालून घेऊया. बेडेकरांचं एक पाकिट मी घालून दिलेलं आहे. आता हे चांगल्या रीतीने कालवून घेऊया आपण. हा लिंबाचा रस काढलाय मी. 1.5 लिंबू घेतला आहे. मोठं होतं म्हणून मी 1 आणि अर्ध घेतलं आहे. छोटा असेल तर 3 किंवा 2 लिंब घ्या तुमच्या आवडीनुसार. पण लिंबाचा रस जास्ती झाला तर हे लोणचं जास्ती छान लागतं. आता तेल गरम करून ठेवलेलं आहे. गार झाल्यावर आपण याच्यावर घालून देऊया की आपलं झालं लोणचं तयार. आता हे 15 दिवसच फक्त राहणार आहे. 15 दिवसासाठीच बनवलं आहे. जास्ती बनवायचं नाही, मग ते चांगलं लागत नाही नंतर. कारण या भाज्यांमध्ये मूळचं पाणी असतं, त्यामुळे ते लोणचं टिकत नाही. आता हे 2 दिवस बाहेर ठेवणार, नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आणि मस्तपैकी वरण भाताबरोबर लोणचं खाणार. चला, आपण तेल गार व्हायची वाट बघूया. हे पहा, आपण भाजी, मसाला आणि मीठ असं घालून घेतलं होतं. लिंबाचा रस घातला आहे. लिंबाचा रस घालता तेव्हा फक्त लिंबाची बी जाऊ देऊ नका, नाही तर लोणचं पूर्णपणे कडू होऊन जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये तापवलेलं तेल घालून घेऊया.
आपण बनवतोय भाजीचं लोणचं. हे बघा, आता मसाला घालून झालेला आहे, मीठ घालून झालेलं आहे. मीठ भाजून गार केलेलं घातलेलं आहे. मीठ एक पुडी भाजून गार करून ठेवा, म्हणजे लोणचं घालायला आपल्याला उपयोगाला येतं. आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया. तेल पण आपलं गार झालेलं आहे. हे पहा, तेल पूर्णपणे गार झालंय. आता हे सर्व तेल आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग घालून घेतला आहे आणि पूर्णपणे थंड केलं आहे. आता हे असंच कढईमध्ये ठेवून देऊया. थोड्या वेळ राहू दे, याच्यामध्ये चव बघायची. मीठ हवं असेल तर घालायचं. याच्यात लाल तिखट वेगळं मी घातलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यात वेगळं लाल तिखट तुम्ही घालू शकताय. अशा प्रकारे बनलं आपलं भाजीचं लोणचं. अशा प्रकारे बनलं आपलं भाजीचं लोणचं. हे जर का तुम्हाला आवडलं असेल टेस्टी लोणचं, तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.